2026 हे वर्ष मोठ्या प्रमाणात नोकरीचं आणि नियुक्त्यांचं असणार। येत्या वर्षात मोठी भरती होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? सरकारनं कृषी धोरण लवकरात लवकर जाहीर करावं आणि ठोस पावलं उचलावीत, शरद पवारांची मागणी। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं भरीव मदत करावी, आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची सरकारवर टीका। सहकाराच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचं मोठं योगदान, अहिल्यानगर दौऱ्यात ते शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतील। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांकडून आशा व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा। पीक विमा कंपनीचं जिथे ऑफिस आहे तिथे अक्षरशः चुरा करू, काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस नाही, संतोष बांगर यांचं या ऑडिओ क्लिपमध्ये वक्तव्य। अमरावतीमधील उड्डाण पुलावर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स, सार्वजनिक ठिकाणी असे स्टिकर्स लावल्यामुळे अनिल बोंडे आक्रमक, दंगे करण्याचं हे कटकारस्थान असल्याचा बोंडेंचा आरोप। धाराशिवमध्ये 67 लाखांच्या निधीसाठी 24 कोटी रुपयांची कॅथलॅब सुरू होण्यास विलंब, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आमदार कैलास पाटलांची मागणी। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही कॅथलॅब सुरू करण्याचं बांधकामाचं काम शेवटच्या टप्प्यात।